मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26। नुकताच आपले माननीय अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे अजित पवार साहेब यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प आहे। यामध्ये आपण आज बघणार आहोत की रुपया येतो कुठून आणि रुपया आपला जातो कुठे राज्य शासनाचा, हे आपण आज या टॉपिकवर बोलणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मी माझे सर्व जे अभ्यास करता येणारे अनुभव स्वतः नोट्स काढून स्वलिखित तुमच्या चरणी मी अर्पण करू शकतो, तुम्हाला मी विविध ज्ञान देऊ शकतो। त्यामुळे आपण आता बघूया की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26 यामध्ये रुपया येतो कुठून। तर मित्रांनो, आपण बघू शकता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26। तर रुपया कुठून येतो? खरं तर स्वतःचा कर महसूल 51 पैसे येतो, भांडवली जमा 26 पैसे मिळतात, केंद्रीय करातील हिस्सा जो आपण राज्य शासन केंद्राला जर गोळा करून देतो त्यातील आपल्याला 12 पैसे हिस्सा परत मिळतो, केंद्रातून सहाय्यक अनुदानामध्ये आपल्याला 7 पैसे येतात, स्वतःचा कराव्यतिरिक्त महसूल 4 पैसे गोळा होतो। असा हे मिळून आपल्याला रुपया राज्य शासनाला येतो। स्वतःचा कर महसूल 51 पैसे, भांडवली जमा 26 पैसे, केंद्रीय करातील हिस्सा आपल्याला 12 पैसे, केंद्राकडून सहाय्यक अनुदान आपल्याला 7 पैसे आणि स्वतःच्या कराव्यतिरिक्त महसूल आपल्याला 4 पैसे मिळतो। तर मित्रांनो, आता बघू रुपया आपला खर्च होतो कुठे, रुपया जातो कुठे। तर रुपया कुठे जातो आपला? इतर खर्चामध्ये 28 पैसे खर्च होतात, वेतनमध्ये 23 पैसे खर्च होतात, भांडवली खर्च जे पायाभूत सुविधासाठी जे खर्च होतात ते 11 पैसे आहेत, निवृत्ती वेतनमध्ये शासनाचे 10 पैसे खर्च होतात, व्याज प्रदाने म्हणजे शासनाला द्यावी लागणारी जी व्याज आहे त्यात 9 पैसे खर्च होतात आणि मूळ कर्जाची परतफेड करताना शासनाला 8 पैसे खर्च करावे लागतात आणि अर्थसहाय्य शासनाला 7 पैसे खर्च करावे लागतात। तर मित्रांनो, इतर खर्च म्हणजे 28 पैसे, वेतनमध्ये आपले 23 पैसे, भांडवली खर्चात 11 पैसे, निवृत्ती वेतनमध्ये 10 पैसे, व्याज प्रदानमध्ये 9 पैसे, मूळ कर्जाची परतफेडमध्ये आपले शासनाचे 8 पैसे आणि अर्थसहाय्य 7 पैसे येथे या ठिकाणी आपला रुपया खर्च होतो। तर मित्रांनो, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26 नुकताच मांडलेला आहे। आगामी येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा अर्थसंकल्प आपल्याला 1 मार्क देऊन जाईल। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या एमपीएससी कंबाईंड टीचिंग या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर आणू शकेल आणि तुम्हाला माझे अनुभव शेअर करू शकेल। धन्यवाद मित्रांनो। कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।